महासागर न्यूज। रायगड जिल्ह्यातील महाड येथील ऐतिहासिक चौदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचा प्रारंभ आज मोठ्या उत्साहात करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री यांनी समता, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार केला। महाड येथे त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चौदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवाच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं। या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात आलं होतं। शताब्दी वर्षाची सुरुवात मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आली। चौदार तळ्याच्या जलशुद्धीकरण आणि सुशोभीकरणासाठी सुमारे 25 कोटी 80 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाचं भूमिपूजन यावेळी करण्यात आलं आहे। हा संघर्ष केवळ पाणी पिण्यासाठी नव्हता, तर विषमता आणि अस्पृश्याविरोधाचा मानवाचा लढा होता। या सत्याग्रहामुळे सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले झाले आणि समतेची पायाभरणी झाली, असंही त्यांनी नमूद केलंय। यावेळी अत्याचारग्रस्त कुटुंबातील 98 वारसांना शासकीय नोकऱ्याचं नियुक्तीपत्र देखील देण्यात आलं। तसेच विविध सामाजिक न्याय उपक्रमाचा आढावा घेण्यात आलाय। समाजातील विषमता दूर करून समतामूलक भारत घडवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। महासागर न्यूजसाठी निलेश सोनवणेसह दीप वायडेकर, रायगड। महासागर न्यूज।